प्लीज थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. मला माहित नाही मला तुझ्याशी बोलण्याचा हक्क आहे की. हक्क नाहीच आहे तुला, त्यामुळे तू काही नाही बोललास तर बरं होईल. प्लीज प्रिया, माझी चूक सुधारण्याची एक संधी दे मला. मी काय तुला संधी देणार? संधी तर त्याला दिली जाते ज्याला आपण काहीतरी चूक केली असं मनापासून वाटत असतं. मी कोण तुला संधी देणार? तुझ्या ना प्रेमाबद्दलच्या, विश्वासाबद्दलच्या काही भ्रामक कल्पना आहेत आणि तुला त्यांच्यातच जगायला आवडतं. खरं तर जी व्यक्ती आपली फसवणूक करते तिच्याशी संबंध तोडून, जी व्यक्ती आपल्यावर जीव ओवाळून टाकते, आपल्यावर प्रेम करते, तिच्याशी संबंध जोडायचे. इतकं साधं लॉजिक असतं आयुष्याचं, पण नाही, ते आपल्याला कळतच नाही ना. सत्यजित, मी तुला कधीच असं म्हटलं नव्हतं की तू तिला सोडून माझ्याकडे ये. मी काय केलं? मी फक्त माझा हक्क मागत राहिले आणि त्यातही तू माझी फसवणूक करत राहिलास, माझ्याशी खोटं बोलत राहिलास. आता आपल्या दोघांमध्ये बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये. सो मला आता थांबवू नकोस प्लीज. प्रिया, मला मान्य आहे माझी चूक, खरंच. पण ती सुधारण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. इथून पुढे आपल्यात जे काही होईल त्यात कुठलीच फसवणूक नसेल, कुठलाच खोटेपणा नसेल. जे असेल ते 100% खरं असेल. प्लीज प्रिया, प्लीज थांब. कारण तू जर इथून निघूनच गेलीस तर आपल्या दोघांमध्ये जे काही होण्याची शक्यता आहे तेही होऊ शकणार नाही.